तर संघ ही सगळ्या जगाला आनंद देणारा विचार आहे. अशी ती रोज एकच गोष्ट केल्यानंतर त्या माणसाच्या मनावर ती गोष्ट बिंबते. कळणाऱ्या भाषेत सांगायचं झालं तर हिंदू विचार, अशा गुणांचा समुच्चय असणारा माणूस म्हणजे हिंदू, आणि अशा हिंदूंचं राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र. काँग्रेस आणि संघाचा, संघ काय राजकीय पक्ष नाही, पण काँग्रेस आणि बीजेपीचा असला तो वैचारिक वाद आहे. ज्यांना मानतात अशा लोकांवर संघ पहिलं कॉन्सन्ट्रेशन करतो. संघाची शाखा एक पॉलिटिकल पार्टी झाली, संघाचा एक स्वयंसेवक बीजेपीचा पदाधिकारी. शाखेमध्ये महिलांना प्रवेश नाही, संघामध्ये महिलांना प्रवेश. माणसामध्ये देव शोधा, दगडामध्ये नका, आणि एक स्वयंसेवक देव मानत नाही, पण ते माणसाची सेवा मांडतात. पण नंतर 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 हळूहळू अख्खा महाराष्ट्राचा संघ बघारा भेटेल, आणि संघ भेटण्यापेक्षा संघ आणि संघ परिवार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नमस्कार, सकाळ डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या संस्थेबद्दल आपल्याला सर्वांनाच नेहमी कुतूहल असतं. संघाचं शताब्दी वर्षामध्ये पदार्पण 2 ऑक्टोबर रोजी ऑफिशियली होणार आहे. त्यानिमित्ताने संघाच्या शताब्दीचा मोठा सोहळा नागपुरात तर पार पडतोच आहे, पण पंचपरिवर्तन नावाचा उपक्रम देशभर नव्हे विश्वभर संघाकडनं राबवला जाणार आहे. या निमित्ताने राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. दादा नमस्ते. तुमची राजकारणात येण्यापूर्वीची ओळख ही जशी अभाविपचा कार्यकर्ता म्हणून राहिली आहे, तशी ती संघाचा स्वयंसेवक म्हणून पण राहिली आहे. तर संघ आणि याबद्दल थोडं अधिक समजून घेण्यापूर्वी तुमचा संघाबरोबरचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल समजून घ्यायला आवडेल. मुंबईमध्ये हार्बर लाईनच्या रेल्वे स्टेशन जवळ गिरण भागामध्ये राहत असताना त्या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक डॉक्टर अमर ठाकूर, आम्ही त्यांना अमरजी म्हणायचो, ते आले आणि अतिशय प्लेझंट प्रसन्न माणूस. त्याने आम्हाला पहिलं त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित केलं, आणि मग अमरजी म्हणता येत ना तर शाखेत गेलं पाहिजे असं म्हणून शाखेत जायला सुरुवात झाली. मग आमच्या इमारतीमध्ये 64 खोल्यांची जी आमची चाळ होती, त्या चाळीमध्ये सहदेव भांडे नावाचे एक प्रतिष्ठित गृहस्थ होते, इन्शुरन्समध्ये ऑफिसर होते. संघाची ती जी पद्धत आहे की त्या भागामध्ये ज्यांना मानतात अशा लोकांवर संघ पहिलं कॉन्सन्ट्रेशन करतो. त्यामुळे आमच्या या चाळीमधले सगळ्यांना मान्य असणारे भांडे त्यांच्या प्रभाविकाले आले. पण नंतर नंतर अमरजी नाही आले तरी हे आमचे भांडेसाहेब सगळ्यांना आग्रह करायचे, हे पुराणा शाखेत झालं पाहिजे. त्यामुळे ते वय हे शालेय जीवन असल्यामुळे केवळ खेळ, संघाचं शिबिर जे अट्रॅक्शन पॉईंट असतं इथपर्यंत झालं. आणि मग कॉलेजला आल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या अभ्यास वर्गांमध्ये संघ या विषयावर सत्र असतं, आणि संघ भेटण्यापेक्षा संघ आणि संघ परिवार असं एक सत्र. त्याच्यातून तात्विक भूमिकेकडे वळलो. प्रामुख्याने बाळासाहेब आपटे, यशवंतराव केळकर यांनी संघ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. संघाची खूप पुस्तक वाचायला दिली, आणि मग सुरुवातीला कळत नव्हतं तेव्हा संघ, आणि मग कळणारा संघ असं त्याचा प्रवास. तुम्ही नुकताच शाखेपासून तुमचा प्रवास सुरू झाला याचा उल्लेख केला. नुकतंच संघाचे जे प्रचार प्रमुख आहेत, राष्ट्रीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ज्या पत्रपरिषदेत मांडली, त्यांनी कशा पद्धतीने संघाचा विस्तार झाला याचाही आलेख मांडला, आणि प्रत्येक मंडलात संघाची शाखा असं ते आपल्या पत्रपरिषदेत म्हणतात. थोडं शाखेबद्दल अजून सांगाल, म्हणजे तुम्ही जेव्हा सहभागी झालात संघामध्ये तर शाखेचं संघामध्ये असलेलं महत्त्व, आणि जेव्हा आपण शाखेमध्ये सहभागी होतो तर नेमकं काय शिकायला मिळतं. ही एक व्यक्ती निर्माणाचा अतिशय सायंटिफिक 1 तासाचं वर्गीकरण केलेला कारखाना आहे. मग त्याच्यामध्ये त्याचं शरीर नीट व्हावं म्हणून खेळ आहेत, शरीर नीट होण्याच्या बरोबर सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी खेळ आहेत. क्रिकेट नाही आहे, म्हणजे क्रिकेटला काही संघाचा विरोध नाही आहे. संघाच्या शाखेवर क्रिकेट नाही, संघाच्या शाखेवर कबड्डी आहे, संघाच्या शाखेवर खो खो आहे, संघाच्या शाखेवर लगोरी आहे, संघाच्या शाखेवर विटीदांडू आहे. तर ह्यातून सांघिक भावना निर्माण होते आणि शरीर मजबूत होतं. मग प्रत्यक्ष शरीर मजबूत होण्यासाठी व्यायाम आहे. मग तर प्रत्येकाचे एक तसे पार्टच केलेले आहेत. मग देशभक्तीची भावना निर्माण व्हावीसाठी देशभक्तीपर गीत आहे. एकूणच संघाला काय करायचंय हे कळण्यासाठीचं बौद्धिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज प्रार्थना आहे. ज्या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की ह्या देशाला वैभव
प्रार्थना मोठी आहे. या देशाला वैभवाप्रत नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भगवा ध्वज हा माझा गुरु आहे. अशी ती रोज एकच गोष्ट केल्यानंतर त्या माणसाच्या मनावर ती गोष्ट बिंबते. त्यामुळे त्याला संघाचा विचार समजावून सांगणारं, संघाच्या कामासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक तयार करणारं हे शाखा यंत्र आहे आणि विदाऊट शाखा संघ चालू शकत. अगदी तुम्ही आता बौद्धिक, शारीरिक आणि अशी जडणघडण त्या शाखेत आणि संघात कशी होते याबद्दल बोललात. कायम जेव्हा पण राजकीय पटलावर विचारधारांची चर्चा होते तर संघाच्या विचारधारेबद्दल टीकात्मक असू दे किंवा त्याच्या बाजूने मांडणी असू दे, आपल्याला वेगवेगळी मांडणी आपण त्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांमध्ये अधिक बघितली. पण 100 वर्ष भारतासारख्या देशामध्ये पूर्ण करणाऱ्या एखाद्या संस्थेबद्दल जेव्हा आपण बोलतो तर नेमक्या त्या विचारधारेचे प्रमुख घटक काय आहेत? तुमच्या एवढ्या प्रदीर्घ त्या संस्थेबरोबरच्या अनुभवातनं तुम्ही याबद्दल काय सांगा? मूळ जो संघाचा विचार आहे तो ह्या देशाचा आत्मा आहे, ह्या देशाचा इथॉस आहे. तो कळणाऱ्या भाषेत सांगायचं झालं तर हिंदू विचार आहे. पण तो हिंदू विचार हा पूजा पद्धतीशी जोडलेला नाही, जातीशी जोडलेला नाही, धर्माशी जोडलेला नाही. तो हिंदू विचार जो आहे तो गुणवैशिष्ट्यांशी जोडलेला आहे. हिंदू म्हणजे काय? तर हिंदू म्हणजे प्रामाणिक. हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे व्यक्तशील. हिंदू म्हणजे काय? तर हिंदू म्हणजे स्त्रीबद्दल आदराची भावना असणारा. हिंदू म्हणजे काय? तर देशावर प्रेम असणारा. अशा गुणांचा समुच्चय असणारा माणूस म्हणजे हिंदू आणि अशा हिंदूंचं राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र. याचा वेगळा अर्थ घेणाऱ्यांना घेऊ देत, पण संघ याच्या बाबतीत क्लिअर आहे की तू गणपतीच्या मंदिरात जा का तू दुर्गादेवीच्या मंदिरात जा हे संघ सांगणारही नाही. कारण संघाचं म्हणणं असं आहे की त्या अर्थाने धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे आणि प्रत्येकाची श्रद्धा आहे. काही न म्हणणारा सुद्धा संघाचा संसर्ग असतो. उपासना पद्धती असेल आणि उपासना पद्धती मी मानत नाही असं म्हणणाराही संघाचा संसर्ग असतो. मग संघाचा विचार काय आहे? तर संघाचा विचार सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामय. सगळ्यांना सुखी ठेव, सर्वांना निरोगी ठेव. आणि ते सर्वांना सुखी सुद्धा हिंदू राष्ट्रातलं नाही, सगळ्या जगातल्या माणसाला, मानवजातीला सुखी ठेव. आणि मग ते वसुदैवकम कुटुंबकम हे व्यवहारात आणण्याचा संघाचा प्रयत्न आहे. संघ मला जेवढा कळला त्याप्रमाणे या देशामध्ये ऋतू बॅलन्स आहेत. बॅलन्स ऋतूचा सुद्धा माणसाच्या मनावर, बुद्धीवर परिणाम होतो, मनावर, बुद्धीवर, आत्म्यावर परिणाम होतो. त्या अतिशय बॅलन्स ऋतू असणाऱ्या देशामध्ये ही प्रयोगशाळा होऊ शकते की हिंदू विचार रुजवणं म्हणजेच काय तर हिंदू विचारावर आधारित कुटुंब व्यवस्था, समाज उभा करणं. त्याला सगळं जग फॉलो करेल असं जे संघाने म्हटलं ते आता खरंच ठरत चाललं. ते संघ ही सगळ्या जगाला आनंद देणारा विचार आहे. तो या देशामध्ये राष्ट्र ही भावना लवकर डेव्हलप करता येईल का? तर या देशाच्या राष्ट्र जीवनावर वर्षानुवर्ष आघात झाले, जे काल जन्मलेल्या मुलाला सुद्धा इतिहासातून किंवा इतरांच्या बोलण्यातून कळतं. मुघल, ब्रिटिश, डच संस्कृती संपवली वगैरे. ते पहिलं ह्या देशाबद्दलचा स्वाभिमान निर्माण करत असताना सगळ्या जगातल्या मानवजातीबद्दल प्रेम निर्माण करणं इतका व्यापक संघाचा विचार आहे. आपण संघाच्या शाखेबद्दल बोललो, आपण संघाच्या विचारधारेबद्दल बोललो. असाच संघाचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे स्वयंसेवक. तुम्ही स्वतः स्वयंसेवक म्हणून पूर्ण वेळ संघासाठी पण वेळ दिलेला आहे, कामात योगदान दिलेलं आहे. तर नेमकी ही स्वयंसेवकांची भूमिका काय असते ह्या सगळ्या रचनेमध्ये? स्वयंसेवकाची भूमिका ही कार्यमग्नता, जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. एक स्वयंसेवक सतत काम कर, विश्रांती, कंटाळा आला, बेलनंतर कंटाळा. स्वयंसेवकाची वृत्ती म्हणजे कुठल्याही कार्य असं तयार, म्हणजे नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, आम्ही सेवक संघाचे कुठल्याही कार्य असं तयार. या समाजासाठी काम करण्यासाठी सदैव तयार असणारा तो स्वयंसेवक, जो शाखेत वेगवेगळ्या कारणाने जात नसेल, वेळ नाही, अडचणी आहे, आई आजारी आहे, बायको आजारी आहे, तरी त्याची मनस्थिती स्वयंसेवकाची, कार्यकर्त्याची असली पाहिजे असा आग्रह की ज्या सातत्याने तो समाजाचा विचार करतो की शेजारी कोणी आजारी आहे का, कोणी दुःखी आहे का, मदत करता येईल का. इट नॉट नेसेसरी ते कुठल्या तरी आपल्या परिवारातल्या संघटनेच्या नावाने होईल, विश्व हिंदू परिषद नावाने
2 जणांची फी मी भरली. नो, तर त्याला स्वाभाविकपणे असं वाटलं पाहिजे की त्याची फी भरली गेली नाही तर मी भरली पाहिजे. त्यामुळे संघाच्या शाखेत गेलेला स्वयंसेवक आणि संघाच्या शाखेत न गेलेला स्वयंसेवक असे आम्ही 2 वाक्य होऊ शकतो. काही जण गेलेच नाहीत कधी, पण ज्यांची वृत्ती स्वयंसेवक आहे. काही जण गेले पण आता जमत नाहीत, पण ते वृत्तीने स्वयंसेवक आहेत. त्यामुळे स्वयंसेवकाची व्याख्या या देशाच्या स्वाभिमानाबद्दल जो सतर्क आहे, बोटचेपा नाही आहे, खपवून घेत नाही आहे, हे बिलकुल जाणार नाही असं म्हणतो. काँग्रेसचा आणि संघाचा, संघ काय राजकीय पक्ष नाही, पण काँग्रेसचा आणि बीजेपीचा असला तो वैचारिक वाद आहे. काँग्रेसचं म्हणे जाने दो ना, अभी 23 करोड लोक आहे, 23 करोड आहे लोक, त्यांनी राहावं हे आमचंही मत आहे. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने राहावं, आमच्या पद्धतीवर आक्रमण करणं, आम्ही कसं वागावं असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि त्यांचं जगणं, त्यांचं वागणं सुद्धा देशपूरक असलं पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे. वोटबँक अशा अर्थाने काँग्रेसचं असं म्हणणं आहे की ते कसेही वागवत, ते अतिक्रमण करू दे, हिंदूंच्या मुलींना अट्रॅक्ट करून पळून घेऊन जाऊ दे, दुर्लक्ष करा नाही यार, हे तर होतच नाही यार. हे संघाचं म्हणणं की हे होतच नाही यार, हे झाल्यामुळे ते गडबड झाली. संघाचा जो 100 वर्षांचा प्रवास आपण म्हणजे आता वेगवेगळ्या अंगाने एक्सप्लोर करतोय, तर तुम्ही वैचारिक प्रवास, वैचारिक मतभेद याबद्दल आपण ह्या मुलाखतीमध्ये चर्चा करतोय. मला थोडंसं संघाच्या कामाबद्दल समजून घ्यायचं आहे. कायम वेगवेगळ्या स्तरावर लोकांशी बोलताना काही शब्द नेहमी ऐकायला येतात की संघ हे समाजातल्या सज्जन शक्तीला एकत्र करणारं मंच राहिलेलं आहे, व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे समाजात सामाजिक समरसता असावी आणि त्या सगळे उपक्रम जे असतात संघाचे ते त्या विचाराभोवती बांधलेले असतात. तर नेमका हा स्वयंसेवक जेव्हा संघाशी जोडला जातो, मग शाखेच्या माध्यमातून असेल किंवा वैचारिक माध्यमातून असेल, तर तो नेमकं काय काम करतो? म्हणजे संघ आपण म्हणतो की राजकीय पक्ष नाही, पण मग ते असं काय काम करतात की 100 वर्षामध्ये आता त्याचा एवढा मोठा विस्तार हा देशभर किंवा जगभर आपल्याला बघायला मिळतो? संघाची शाखा ही देशाचा, समाजाचा सातत्याने उत्कर्षाचा विचार करणारा माणूस निर्माण करणारी फॅक्टरी. संघ काहीच करत नाही. आणि त्यामुळे संघामध्ये एक पॉप्युलर वाक्य आहे की संघ काही करणार नाही, सारं काही होणार आहे. त्यामुळे संघ काही करणार नाही म्हणजे काय, तर स्वयंसेवक करणार आहे. तो विश्वहिंदूत जाणार आहे, तो एखाद्या मंदिराच्या ट्रस्टवर जाणार आहे, एखाद्या शाळेवर जाणार आहे, बँकेवर जाणार आहे, पतसंस्थेवर जाणार आहे, कारखान्यावर जाणार आहे. आणि तिथे तो स्वयंसेवक वृत्तीने संघाला अपेक्षित असणारा हिंदू विचार, पुन्हा एकदा उपासना पद्धतीशी न जोडलेला, हा डेव्हलप करणार आहे. तर संघाची शाखा एखादी बँक चालवत नाही, मग संघाचा एक स्वयंसेवक बँकेचा चेअरमन असतो. संघाची शाखा एक पॉलिटिकल पार्टी चालत नाही, संघाचा एक स्वयंसेवक बीजेपीचा पदाधिकारी होतो. त्यामुळे देशाच्या आणि समाजाच्या बद्दलच्या धारणा स्पष्ट करणारा माणूस निर्माण करण्याची फॅक्टरी फक्त संघ चालवतो. संघाचा जो डायरेक्ट स्वयंसेवक आहे, जबाबदारी असणारा, तो कुठेच नसतो. तो रोजची शाखा चालवतो, नवीन नवीन बाल आणि तरुण येतील कसे बघतो, सज्जन शक्ती एकत्र करतो. सज्जन शक्तीच्या बाबतीत मगाशी म्हटलं वाक्य खरं आहे की संघाचा प्रयत्न असा आहे की सगळेच जण शाखेत येतील असं नाही, पण शाखेत येऊन जे गुण आपल्याला अपेक्षित आहेत ते असणारे शाखेत न येता लोक आहेत. मग त्यांना आपण जर हे समजावून सांगू शकलो किंवा संघ काय करतो, तुम्ही जे करता तेच करतो ना, तुम्ही पण स्वयंसेवकच आहात, शाखेत तुम्ही येण्याची आवश्यकता नाही, गणवेश तुमचा असण्याची आवश्यकता नाही. आणि माझं तर मत असं आहे की असं म्हणून आणलेल्यानंतर स्वयंसेवकही होतो, शाखेवरही येतो, गणवेश शिवतो, उत्सवाला येतो. पण संघाचा तो आग्रह नाही. आणि मग संघाने आता शाखेच्या बरोबरीने साप्ताहिक मिलन सुरू केलं, शाखेच्या बरोबरीने सज्जन शक्ती संमेलन सुरू केलं. काय नाही, आपण शाखेवर एकत्र आम्ही काय करतो तर देश, समाज वैभवाप्रत जाण्यासाठी रोज प्रार्थना करतो आणि तयारी करतो. तुम्ही तेच करता. एक चांगली शाळा चालवता म्हणजे तुम्ही संघाचंच काम करता, चांगली पद्धत तुम्ही संघाचं काम करता. याशिवाय उपक्रम जे राबवले जातात म्हणजे सेवा कार्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं संघाच्या कार्यपद्धतीमध्ये. तर नेमकी काय काय सेवा कार्य ह्या सगळ्या उपक्रमांमधून राबवले जातात? असं कुठलं क्षेत्रच नाही की ज्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि तिथे संघ नाही. या पुणे शहरामध्ये या विरोधी वटवट करणाऱ्यांना माहीत नाही, पण 10 ट्रस्टच्या माध्यमातून 10 संघाच्या भागामध्ये 1000 प्रकल्प चालतात, ज्यात वयात येणाऱ्या मुलींच्या मानसिक तयारीपासून
ते आरोग्यापासून, ते लहान मुलांवर संस्कारापासून, कोचिंग क्लासपासून, मग गरिबांना डबे देण्यापासून, म्हणजे असं कामच नाही की जे संघ पुण्यात करत नाही. आणि त्यामुळे संघाने हेच म्हटलं स्वयंसेवकाला की तुला जे जे क्षेत्र खाली यायचं वाटेल तिथे तू संघाचा स्वयंसेवक होऊन जा. आज कोऑपरेटिव्हमध्ये ठीक आहे, साखर कारखान्यांमध्ये आम्ही कमी आहोत, पण बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये ज्या समाजामध्ये माणसाला गरजेला पैसे देतात त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांपेक्षा आमच्या बँका जास्त आहेत आणि त्या अतिशय उत्तम चालले आहेत. ते बिलकुल बुडलेल्या नाही आहेत आणि त्या बुडण्याची स्टेज आली की सगळे स्वयंसेवक म्हणून भेटतात आणि ती बँक वाचवतात. तुम्ही आता संघाच्या सेवा कार्याचा पण उल्लेख केला. थोडं आपण राजकीय आणि जे कुतूहलाचे प्रश्न असतात त्यांच्याकडे वळूयात मुलाखतीमध्ये. संघाबद्दल जेव्हा पण चर्चा होते तर असं कायम म्हटलं जातं की त्याच्यामध्ये फारसा महिलांना वाव नाहीये. खरं आहे का? शाखेमध्ये महिलांना प्रवेश नाही, संघामध्ये महिलांना प्रवेश आहे. ओके, कळलं? तर रोजच्या शाखेमध्ये महिला नाही, त्यांची वेगळी शाखा असते, राष्ट्रसेविका समिती नावाने. पण संघामध्ये महिला आहेत, म्हणजे संघाच्या विचारामध्ये महिला आहेत. परिवाराच्या जेवढ्या क्षेत्रामध्ये आज महिला आहेत त्या सगळ्यांचं काम करणं हे संघ विचाराने काम करणंच आहे. हळूहळू त्याला एक कॉर्डिनेशनची आवश्यकता पडली. मग संघाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचं एक महिला समन्वय नावाचं काम उभं राहिलं. गीताताई गुंडे नावाच्या विद्यार्थी परिषद पूर्ण व्हायचं ते काम करतात. तब्येत सध्या बरी नसते त्याच्यामुळे आणि कोणीतरी त्यांना मदतीला असेल, पण त्यांनी देशभर फिरून अशा ज्या ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, परिवाराच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात, अशांना संघ समजावून सांगण्याचा. कारण संघ, मी जे वाक्य म्हटलं की त्या संघात आहेत याचा अर्थ संघ विचारत आहे. संघ विचार म्हणजे काय? देशावर प्रेम, समाजावर प्रेम. देश आणि समाज म्हणजे काय? माणसांवर प्रेम. जो मूळ हा संतांनी विचार मांडला, जो संघाचा विचार आहे, माणसामध्ये देव शोधा, दगडामध्ये नका शोधा. आणि त्यामुळे अनेक संघाबद्दल हा गैरसमज आहे की हे संघाचे रोज सकाळी पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही, संध्याकाळी संध्या केल्याशिवाय जेवायला बसत नाही. अनेक स्वयंसेवक देव मानत पण नाही, पण ते माणसाची सेवा मांडतात. ऐकून खूप आनंद वाटला की सेवेच्या विचाराला एवढं प्राधान्य दिलं जातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या संपूर्ण रचनेमध्ये, स्वयंसेवकांमध्ये. आपण आता महिलांच्या संघटनेबद्दल किंवा त्यांना परिवारात कसं सामावून घेतलं जातं, त्यांचं योगदान काय याबद्दल सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे विशेषतः आपण आता पुण्यात बसलोय तर पुण्यात आपण बघतोय की दरवर्षी संघाची जी संचलनं होतात दसऱ्याच्या निमित्ताने ते अगदी उपनगरांपर्यंत आता विस्तारली आहेत. IT वगैरे क्षेत्रातली पण तरुण मंडळी ह्या सर्व संचलनामध्ये किंवा शाखांमध्ये सहभागी व्हायला लागलेत. नवीन उपनगरांमध्ये नव्याने शाखा वर्ग पण चालू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. असं नेमकं ह्या नव्या रचनेमध्ये संघ काय करते की एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण ह्या विचारधारेशी जोडले जातात? एक तर हळूहळू लोकांना संघ जे वर्षानुवर्ष म्हणत होता, मुस्लिम आक्रमण, ख्रिश्चन आक्रमण, त्याचे दुष्परिणाम, हे आता लोकांना थिअरीने जाणवायलाच लागले. त्या जाणवण्यातून त्यांना संघटन, हिंदू संघटन, अन्य धर्मियांना या देशात राहायला परवानगी आहे, पण त्यांनी आमच्या संस्कृती आक्रमण करून हे सर्वसामान्य माणसाला जाणवायला लागलं. जाणवायला लागल्यानंतर मग तो आपल्यालाही त्या संघाचा पार्ट करण्याचा प्रयत्न करायला लागला. तर प्रयत्न कमी पडत आहेत, पण जिथे प्रयत्न तिथे शाखा लागतेच. ते म्हणतात की आपण साप्ताहिक करू, आम्हाला नाही रोज वेळ मिळणार. संघ म्हणतो साप्ताहिक नको, उत्सवाला यायला सुरुवात करा, संघाचं साहित्य वाचायला सुरुवात करा, संघ विचाराने काम करायला सुरुवात करा. असा तो विस्तार मुंबईसारखं, म्हणजे पुणे ठीकच आहे, पण मुंबईसारख्या शहरामध्ये संघ ज्या झपाट्याने वाढतोय की ज्या मुंबईमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याला 2 तास लागतात, पण तरी माझ्या माहितीप्रमाणे नेक्स्ट टू नागपूर पुणे आहे का मुंबई आहे, तर बहुतेक मुंबई आहे. तिथे लोक कसा वेळ काढतात, तर त्यांनाही जाणीव झाली की संघाचं काम वाढल्याशिवाय देशाचं भलं होणार नाही. आणि मग ते त्यांच्या परीने वेळ काढायला लागले, एकमेकांना समजवायला लागले. कारण वेळ नाही म्हणून सगळे आंघोळ करतो की नाही, वेळ नाही तर वेळ काढ आणि संघाला 5 मिनिटं देत प्रार्थनाला पोहोच शेवटी 10 मिनिटं. आणि त्याच्यातून मुंबईचं आता या शताब्दी निमित्तानेच गणवेश पूर्ण करणं आणि संचलनाच्या निमित्ताने चढाओढ आहे. आज पुण्यामध्ये, नागपुरात 31,000 स्वयंसेवक गणवेशात उभे राहणार आहेत.
पुण्याचा प्रयत्न 1000 जास्तीचा चालला आहे. खूप आम्ही सगळेजण भिडलो होतो. पण त्यात कमी असली संख्या तरी मुंबईची ग्रेट, कारण त्या धावपळीच्या जीवनातूनही ते रोजची शाखा करतात. आत्ता अजून एका पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की राजकारण म्हणजे 2014 पासून देशाच्या आणि महाराष्ट्रातल्याही राजकारणाने ज्या पद्धतीने वळण घेतलं आणि एकीकडे सरसंघचालक मोहनजी भागवत सातत्याने मांडतात की संघ हा काही राजकीय पक्ष नाही किंवा आम्ही थेट राजकारणामध्ये काही भूमिका घेत नाही, पण मागच्या काही निवडणुका आपण बघतोय किंवा स्थानिक पुढाऱ्यांशी बोलतानाही वारंवार जाणवतं की संघ आणि स्वयंसेवकांचा मोठा रोल राहिलाय भाजपच्या या विजयामध्ये. तर मग संघ हे राजकीय संघटन कसं नाही आणि तरी सुद्धा स्वयंसेवक इतक्या हिरिरीने ह्या प्रक्रियेत कसं काय सहभाग नोंदवताना आपल्याला दिसतं? संघ राजकीय पक्ष नाही, संघ राजकीय पक्ष कधी होणार नाही, परंतु स्वयंसेवक नागरिक आहे आणि नागरिक या नात्याने त्याला लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी चांगली माणसं निवडून येणं, त्यांनी चांगली कामं करणं, जी मूळ संघाची भूमिका आहे अंकुश म्हणून काम करणं, ती भूमिका तो बजावतोय. त्यामुळे संघाने ऑफिशियली डिक्लेअर केलं की आता आमचा भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असं नाही. मला एक गमतीदार उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे की गोळवलकर गुरुजी हे मांडायचे की आम्ही डायरेक्ट तुमचं जनसंघाचं काम करणार नाही, स्वयंसेवकांना मुभा आहे, कारण आज जो संघाचा स्वयंसेवक नाही तो उद्याचा स्वयंसेवक आहे असं आम्ही मानतो. ते काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो मूळ हिंदू आहे, तो कधीतरी त्याला पटेल की हिंदू संघटना आवश्यक आहे, मग आम्ही कशाला कॉन्ट्रोवर्सी द्यावं, पण स्वयंसेवकांना परवानगी आहे. आता स्वयंसेवकांना परवानगी आहे म्हटल्यानंतर त्यातलं कोण काँग्रेसचं काम करणार आहे की ज्याचं वैचारिकच मतभेद आहे की या काँग्रेसने या देशामध्ये मुसलमानांची अपीजमेंट केली आणि त्या अपीजमेंट पायी पार्टिशनच्या वेळेला 4 कोटी असणारा मुसलमान 23 कोटीवर गेला. ना तुम्ही त्यांच्या नसबंदीचा आग्रह धरला जो हिंदूंच्या बाबतीमध्ये झाला, ना तुम्ही समान नागरी कायद्याचा आग्रह धरला, ना तुम्ही गोवंश हत्याबंदीचा आग्रह धरला. मग तो स्वयंसेवक ज्या वेळेला राजकीय पक्ष पॉलिसीज ठरवतो म्हटल्यानंतर पॉलिसी देशाला पूरक ठरवणाऱ्या पक्षालाच तो काम करणार. पण संघ कधी शाखेमध्ये आदेश देणार नाही की कोण कोण स्वयंसेवक आहेत, का नाही करत तुम्ही विजय दिला, पण तो करणारच. त्याला तो म्हणतो की मी न करणं हे क्राईमच आहे. स्वयंसेवक नागरिक एका स्टेजला सगळेच पक्ष असं वागायला लागले तर मग संघाचा स्वयंसेवक व्यक्तिनिहाय निर्णय करेल, तोपर्यंत तो पक्षनिहायच विचार करणार. स्वयंसेवक नागरिक आहे, लोकशाही बळकटीकरणासाठी त्यांनी मतदानाचा आग्रह धरणं, चारित्र्य संपन्न उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं हा त्यांचा अधिकार हे आपण मान्य करूयात. पण आत्ताचं जे मोदीजींचं सरकार आणि त्यातले अनेक कॅबिनेट मंत्री आहेत त्यातले अनेक लोक ही संघाशी थेट निगडीत म्हणजे एखादे पदाधिकारी असलेले किंवा परिवारातल्या इतर संस्थांसाठी पूर्ण वेळ कार्य केलेले असे बरेचसे मंत्री आपल्याला आता दिसतात. मग कुठेतरी हा प्रभाव आपल्या आत्ताच्या सरकारवर पण आहे असं वाटत नाही का? म्हणजे अगदी इथे देवेंद्रजींपासून ते अनेक कॅबिनेट मंत्र्यांची आपल्याला त्याच्यात नावं घेता येतील. तुम्ही स्वतः अशाच जडणघडणीतून तुमचा सामाजिक प्रवास इथपर्यंतचा राहिलेला आहे. तर मग म्हणजे हे कसं वेगळं कसं करता येईल आपल्याला संघापासून की करूच नाही? संघाने जसं स्वयंसेवकाला असं म्हटलं की जिथे जिथे आवश्यकता तिथे जा. तर बीजेपी आपण जी घटना स्वीकारली आणि राजकीय पक्ष मुख्य पटलावर आणला म्हणून बीजेपीत गेलेले स्वयंसेवक दिसतात, ते दसपटीने वनवासी भागात गेलेत, विश्व हिंदूत गेलेले आहेत, विद्यार्थी परिषद गेलेले आहेत. तर संघाने बीजेपीत जा असं म्हटलं नाही, संघाने असं म्हटलं की ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुझी आवश्यकता जा. योजनेतून दिलं जाणं हे काही प्रमाणात होतं की तू आता असं कर, उद्यापासून विद्यार्थी परिषद काम करणार, तिथे थोडी आवश्यकता आहे, पण त्याला हे स्वातंत्र्य दिलं. आता ज्याला पॉलिटिकल नेचर आहे, जसं मी 95ला प्रचार थांबवून 2004 मध्ये गेलोच नाही, वारंवार सगळ्यांना आग्रह हे माझं काही स्वभाव नाही, पण पूर्णवेळ थांबल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून विनोद तावडे गेला, विद्यार्थी परिषद पूर्णवेळ थांबल्या नेक्स्ट डे आशिष शेलार गेला. पूर्णवेळ निघू शकले नाहीत घरच्या काही कारणांमुळे, पण विद्यार्थी परिषद संपल्या देवेंजी तिकडे गेले. सुधीर भाऊ हे विद्यार्थी परिषद होते आणि पहिली निवडणूक सुधीर भाऊंनी लोकसभेची लढवली. आय थिंक ॲट द एज ऑफ म्हणजे 25च्या खाली लढवता येत नाही, ते 25ला निवडले वयाच्या 25 वर्ष.
आणि त्यामुळे बीजेपीत गेलेले दिसत आहेत, तावडे गेले, फडणवीस गेले, परंतु कोणीतरी लक्ष्मीकांत भाला नावाचे वर्षानुवर्ष आदिवासी भागात काम करतात, ते कोणाला दिसतच नाहीत. महिला, सतीश वेलंकरांची बहीण वासंती वेलंकर विद्यार्थी परिषद चांगली ॲक्टिव्हिस्ट होती, पण विद्यार्थी परिषद पूर्ण वेळ न निघता ती वनवासी भागात पूर्ण वेळ गेली. बस्तरला होती पूर्ण वेळ ती, तर दुर्दैवाने ते नंतर माधव भंडारीची बायको झाली. माधव भंडारीची बायको ही सतीश वेलंकरची सख्खी बहीण, मग ती अलीकडच्या काळात कॅन्सरने गेली. तर अशा विद्यार्थी परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांची सुद्धा मी लांबवर यादी देईन की ज्या 2-2, 3-3, 4-4 वर्ष आयुष्यभर आदिवासी भागात गेले आहेत, राहत आहेत. त्यामुळे ते बीजेपीतच जातात. माझं मी 95ला बीजेपीत गेलो असतो आवड असल्यामुळे, तेव्हा माझी बीजेपीची सिनियरिटी खूपच वाढली असते. म्हणजे सिनियरिटीचा मुद्दा काही नाही, पण मग आत्ता माझी 4थी टर्म असेल, 2 विधान परिषद 2 विधानसभा, माझी 8वी टर्म झाली असते. पण माझा स्वभाव नव्हता, मग मी संघाची जबाबदारी घेतली. माझ्या पूर्ण वेळ थांबल्यानंतर मी डायरेक्ट संघाला म्हटलं की मला संघाची जबाबदारी द्या. देवेंजीने असं म्हटलं की मला बीजेपीत जायचं. संघ कोणावरही काही लादत नाही, तुला बीजेपीत जायचं तुझा, तू काहीतरी कर, एवढं झालं. समर्पण भावाबद्दल प्रचंड बोललं जातं. तर तुम्ही आता वेलणकरांच्या भगिनीचा, मॅडमचा उल्लेख केलात, इतरही स्वयंसेवकांचा उल्लेख केलात की कुठेतरी समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये फक्त विचारांनी आणि सेवा कार्याने वाहून घेतलेली लोक कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करतात सातत्याने वर्षानुवर्ष काम करतात. त्यातल्या काही लोकांना कदाचित आता गेले काही वर्ष सत्तेमध्ये त्या विचारांना प्रेरित असलेलं किंवा त्यातनंच उभं राहिलेलं एक सरकार असल्यामुळे काही लोक त्या निमित्ताने प्रसिद्धीच्या झोतात आलेली किंवा त्यांच्या कार्याचा नावलौकिक होतोय असंही आपण बघतोय. तर हा समर्पण भाव रुजवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केला जातो संघाकडनं, की तो उपजतच असतो म्हणून व्यक्ती संघाशी जोडला जातो? उपजत असणारा लवकर येतो, उपजत नसणारा जो असतो त्याला समाजातल्या समस्यांची जाणीव करून द्यायला लागते. समजा आता मी आहे, उपजत भाव असण्याचं काही कारणच नाही, कारण घरामध्ये 18 दारिद्र्य होतं. पण मला विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये शिबिरांना नेलं गेलं. संध्याकाळच्या वेळेला आदिवासी पाड्यांवर सर्वेच्या निमित्ताने फिरायला, म्हणजे आमच्या ग्रुपला, आणि मग शिबिरावरून परतताना मी अंतर्मुख होऊन आलो की आपण गरीब आहोत वगैरे, बरोबर आहे, पण हे तर महागरीब आहेत. आणि त्याच्यातून 18-20 दारिद्र्य घरात असतानाही इतरांना पण आपणही 2 वर्ष घर सोडलं पाहिजे, हा भाव वर्षानुवर्षाच्या बौद्धिक म्हणजे भाषणातून, शिबिरातून, झोपडपट्ट्यांमध्ये संस्कार केंद्र जातात विद्यार्थी, त्यातून झोपडपट्टी, कॉमन टॉयलेट हे सगळं बघून आपणही गेलं पाहिजे. तर त्यामुळे समर्पण भाव असणारा जो आहे तो लोहचुंबकासारखा अट्रॅक्टच होतो. त्याला असं वाटतं की मला काम करायला क्षेत्र मिळालं. पण ज्यांच्यामध्ये समर्पण भाव नाही, म्हणजे अगदी ज्यांनी महाराष्ट्रात संघ रुजवला त्या बाबा भिडेंच्या बाबतीमध्ये सांगतात की ही वॉज अ लिडिंग लॉयर. आणि ज्यावेळेला त्यांच्याकडे संघाचे, मला वाटते माधवराव मुळे नावाचे ज्येष्ठ प्रचारक गेले, म्हणजे बाबा मला असला काही वेळ नाही. पण नंतर हळूहळू अख्खा महाराष्ट्रातला संघ बाबाराव भिडेंनी चालवला. त्यामुळे समर्पण भाव निर्माण करण्याची ताकद त्या शाखा नावाच्या यंत्रामध्ये आहे आणि त्या हिंदू नावाच्या विचारामध्ये. हिंदू विचार हा सगळा त्यागाचाच आहे ना, त्यामुळे हिंदू विचाराचा ध्वज भगवा आहे. आता शिवसेना सगळे क्लेम सांगू देत, पण हा 12,500 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचा जन्म 12,500 वर्षापूर्वी झाला. तिथून हा भगवा ध्वज आहे की तो वीरतेचं प्रतीक आहे आणि त्यागाचं प्रतीक पण आहे. एक विचार जगामध्ये असा आहे की जो माणसाला असा शिकवतो की तुला मोठा करण्यासाठी इतरांना मार, मग ते बापा नाही मारतात. दुसरा विचार आहे की तो सांगतो की तू स्वतः मोठा हो, इतरांचा विचार करू नको, म्हणून तो स्वतःचा विचार करतो, बायकोचा पण नाही करत, आईवडिलांचा तर करत नाही. एक विचार, हिंदू विचार असा आहे की तो असं म्हणतो की तू स्वतःला मार इतरांना मोठा करण्यासाठी. म्हणून आमच्याकडे साधू झाले, केवढे साधू, आत्ता 1 कोटी असतील, वेगवेगळ्या डोंगरदऱ्यात बसलेत तपश्चर्याला. माझं म्हणणं की त्यांच्या तपश्चर्यामुळेच हा देश उत्तम चाललेला आहे. समर्पणाचा विचार पुढे नक्कीच, म्हणजे 100 वर्ष संघटनेला पूर्ण होत आहेत, तर तो तुमच्यासारख्या अनेक स्वयंसेवकांमध्ये रुजलेला आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवायला येतो.
थोडं आता 100 वर्ष आणि पुढे काय, मला वाटतं की ह्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पंचप्रण ह्या उपक्रमाला ऑलरेडी संघाने त्याची मांडणी अंतर्गत गटांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी पण सुरू केलेली. तर नेमकं हा उपक्रम काय आहे आणि संघाची आता इथून पुढची वाटचाल कशी असणार? संघाने नेहमी अशी मांडणी केली की संघ केव्हा तरी संपवावं लागणं हे आमचं उद्दिष्ट आहे. म्हणजे काय, तर संघ नावाची यंत्रणा माणसं निर्माण करण्यासाठी जी उभी करावी लागते ती कृत्रिम आहे. नॅचरलीच या देशामध्ये घराघरात, शाळेत, कॉलेजमध्ये हा विचार मांडला जाऊन सगळे कसे प्रथम देश असा विचार करतात. ते काम 100 वर्षात पूर्ण झालं नाही याची संघाला खंत आहे. ते काम पुढच्या 2 वर्षात पूर्ण झालं तर संघाला आनंद आहे. कारण संघ ही संस्था नाही, संघा विचार आहे. आणि त्यामुळे तो जो सर्व गुणपरिपूर्ण माणूस निर्माण करण्याचं उद्दिष्ट संघाचं आहे, जो हळूहळू नॅचरलीच निर्माण होईल, मल्टिपल होईल, तो सर्व गुणपरिपूर्ण माणूस निर्माण करणं हे पंचप्राणामध्ये आहे. कुटुंब व्यवस्थेला प्राधान्य, पर्यावरणाला प्राधान्य, सिव्हिक सेन्स त्याच्या मनामध्ये निर्माण करणं, आत्मबोध निर्माण करणं की तू कोण आहे बाबा, हा देश काय, राम कोण, कृष्ण कोण, असा एका अर्थाने आपल्या कळणाऱ्या भाषेत सांगायचं झालं 5 आग्रह धरले गेलेले आहेत. समरसता आहे, स्वदेशी आहे. या आग्रहांवर उभं राहणारा माणूस याची संख्या एकदा वाढली, याचं संघाने एक प्रमाण पण ठरवलेलं आहे किंवा शहरी भागामध्ये 1 लाख संख्येला किमान 3 माणसं अशी असतील. ती 1 लाख संख्येला त्यांना विचार स्पष्ट असेल, त्यांचा व्यवहार नीट असेल, 1 लाख संख्येला प्रभावित करते. आणि ग्रामीण भागामध्ये 1 लाख संख्येला तो एक असला पाहिजे. जवळजवळ हेच वेगळ्या भाषेमध्ये विवेकानंदांनी मांडलं की मला तुम्ही 100 माणसं द्या की जी देशभक्तीने भारलेले असते, मी तुम्हाला देश बदलून दाखवतो. ते संघाने व्यवहारात आणलं की संघ विचाराने म्हणजे हिंदू विचाराने म्हणजे देश आणि समाजाच्या प्रेमाने भारलेला माणूस निर्माण करतो. आणि एक स्टेज आता संघाने अशी आणलीच आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियली शाखा आणि शाखेच्या माध्यमातून माणूस घडवण्याची आवश्यकताच राहिली नाही. तो स्वयंसेवक इतका मल्टिपल होत चालला. त्याला ह्या वर्षामध्ये एकदम बूस्ट देता येईल का? शाखांची संख्या वाढवणं, पंचप्रण म्हणजे 5 प्रयत्न वाढवणं, याचा प्रयत्न आहे. आणि मग अनेकांनी त्यामुळे 8-8, 15-15 दिवस घर सोडायचं. मी इच्छा व्यक्त केली, कारण संघाच्या वेगळ्या 3 टप्प्यामध्ये संघाला 60 वर्ष पूर्ण झाली, संघाला 75 वर्ष पूर्ण झाली. मला वाटते डॉक्टरांच्या जन्मदिवसाला बहुतेक 100 वर्ष पूर्ण झाली. अशा वेळेला संघाने परिवारातल्याही कार्यकर्त्यांना आग्रह धरला की तुमचं रुटीन परिवाराचं क्षेत्र सोडून काही दिवस संघाला द्या. मी 3 वेळेला 15-15 दिवस होतो. पूर्ण वेळ प्रचारक विद्यार्थी परिषद क्षेत्रीय एकदा होतं, विद्यार्थी परिषद ऑल इंडिया पण होतो. पण संघाने मला एक गाव दिलं, तिथे जाऊन 15 दिवस राहिलो. लेटेस्ट मला आठवतं की मी कराडजवळ कोळे नावाचं गाव आहे, ज्या गावातला एक स्वयंसेवक अखिल भारतीय शरद ढोले म्हणून, अखिल भारतीय धर्मजागरणाचं काम होतं. त्यांचे वडील पण स्वयंसेवक होते. त्या गावात, छोट्या जगात, सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात प्रभावी शाखा आहे. तर मला संघाने असं म्हटलं तू 15 दिवस तिथे जाऊन राहा. मग एक शहर आठवतं की मला कोल्हापूर जिल्ह्यातलं शावडी तालुक्यातलं मलकापूर दिलं होतं. तिथले संघचालक मला आजही आठवतात, गेले आता. त्यांच्याकडे मी राहायचो परांजपे म्हणून. आणि त्यामुळे पुढच्या वर्षी अधिकाधिक लोकांनी वेळ द्यायचं, कार्यक्रम करायचे, वेगळ्या माध्यमातून विचार मांडायचा. यातून 10 वर्षात 15 वर्षात होणारं काम 1 वर्षात बूस्ट देता येईल का, जेणेकरून लवकरात लवकर ह्या दिशेने संघाने जावं. संघ विसर्जित केला जाईल का? फिजिकली नाही केला जाणार, पण संघाला जे करायचं ते समाज स्वतःच करतोय. अशा स्टेजला संघाला जायला 100 वर्ष एक मोठं निमित्त मिळालेलं आहे. थँक्यू दादा. धन्यवाद दादा की तुम्ही सकाळच्या डिजिटल प्रेक्षकांशी या विषयावर संवाद साधला. या निमित्ताने संघाचे वेगवेगळे पैलू आपल्याशी बोलता आले आणि संघाला येत्या ह्या शताब्दी वर्षामध्ये त्यांचे जे काही उपक्रम आहेत, पंचप्रण किंवा तो विचार घराघरात घेऊन जाण्याचा, संपर्काचा, संवादाचा उपक्रम, तो नेमका कसा उलगडत जातो ते आम्ही पुढच्या इतर व्हिडिओजमधनं तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करू. आपण वेळात वेळ देऊन आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.